नागपुरात मुख्यमंत्री फडणवीसांचा जनता दरबार. फडणवीसांच्या जनता दरबारासाठी नागरिकांची मोठी गर्दी. भाजप महाराष्ट्रामध्ये संघटन बांधणीला नवं बळ. 963 मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या पूर्ण. रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वाखाली संघटन विस्तारामध्ये घोडदौड. मनपा निवडणुकीच्या तयारीची मजबूत पायाभरणी. मी राजीनामा दिला होता मात्र तो स्वीकारला नाही. समीर भुजबळांचं वक्तव्य. तर समीर भुजबळांची हकालपट्टी केल्याचं अजित पवारांनी सांगितलं. ईडी सीबीआय पासून वाचण्यासाठी समीर भुजबळ अजित पवारांच्या पुढे पुढे करतायत. सुहास कांदेंचा निशाणा. बाबा सिद्दीकींच्या पत्नीचा अर्ज विशेष मोक्का न्यायालयाकडून मान्य. हत्येच्या खटल्याच्या कार्यवाहीमध्ये हस्तक्षेप करू देण्याची मागणी. सोलापूरमध्ये डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणी एका महिलेला अटक. सुसाईड नोटमध्ये मनीषा मुसळे मानेचा उल्लेख. मनीषा मुसळे माने विरोधात गुन्हा दाखल. मे अखेरपर्यंत मुंबईतील 76 धर्मादाय रुग्णालयांची तपासणी होणार. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधील प्रकरणानंतर प्रशासनाची खबरदारी. ईएम रुग्णालयामधील वरिष्ठ डॉक्टरांवर विनयभंग आरोप प्रकरणी लैंगिक छळ प्रतिबंधक समितीकडे तक्रार. महिला डॉक्टरांच्या आरोपानंतर डॉक्टरांचं निलंबन. नाशिकच्या इगतपुरीमधील आवळखेडमध्ये भीषण पाणी टंचाई. मनसेनं आदिवासी पाड्यांवर टँकरनं पाणी पुरवठा केला. मनसेच्या डॉक्टर मनोज यांनी टँकरचं नियोजन केलं. अकोल्याच्या बाळापूर तालुक्यामध्ये उगवा गावामध्ये पाणी टंचाई. पाण्याच्या टाकीला कुलूप लावून पाणी सुरक्षित ठेवण्याची वेळ. गावामध्ये 1.5 महिन्यापासून पाणी पुरवठा होत नसल्यानं पाणी साठवून ठेवण्याची वेळ. इगतपुरी तालुक्यामधल्या अतिदुर्गम दरेवाडी गावामध्ये घोडभर पाण्यासाठी महिलांची पायपीट. विहिरीनंही तळ गाठल्यानं पिण्याच्या पाण्यासाठी डोंगर दऱ्यांमधून वणवण. पुण्यामध्ये उपनगरांमध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी कोट्यवधींचा खर्च. वाघोली, खराडी, सिंहगड कॉलेज परिसरातील भागामध्ये टँकरनं पाणी पुरवठा. पाणीपट्टी भरूनही टँकर माफिया जादा पैसे घेत असल्याचा आरोप. सातारा जिल्ह्यामधील भूजल पातळीमध्ये घट. साताऱ्यामधील 45 गावं 298 वाड्यांना टँकरनं पाणी. मे महिन्यामध्ये पाणी टंचाईची भीषणता आणखी वाढणार. नागपूरच्या उमरेडमध्ये घराच्या छतावर 50 किलो वजनाचा धातूचा तुकडा कोसळला. आकाशातून घराच्या इमारतीवर धातूचा तुकडा कोसळल्याचा स्थानिकांचा दावा. तपास सुरू. स्पीड बोट चालकांकडून पर्यटकांच्या जीवाशी खेळ. समुद्रामध्ये जाताना बोट चालकांकडून पर्यटकांना लाईफ जॅकेट दिले जात नसल्याचं समोर. पालघरच्या चिंचणी समुद्र किनाऱ्यावरची घटना. राज्य सरकार विरोधात कोर्टामध्ये जाण्याचा कंत्राटदारांचा इशारा. राज्य सरकारकडे कंत्राटदारांची 89,000 कोटींची थकबाकी. ठाण्यामध्ये महाराष्ट्र स्टेट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन आणि स्टेट इंजिनियर असोसिएशनची बैठक.